कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या, गोल गोल बोला. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे संक्रांत. संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आता आधी उठून मी देवपूजा वगैरे करून घेत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की संक्रांत आपण का सेलिब्रेट करतो आणि काय मेनू बनवणार आहे आज, तर ते देखील आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर प्रत्येकजण विविध प्रकारचे मेनू बनवत असतं, जसं की पुरणपोळी, तिळगुळाची पुरणपोळी आणि साधं देखील आपण बनवत असतो. तर चला आता बघूयात काय बनवायचं आहे, काय ठरतं आहे ते फायनल. तर आता इथे माझे देवपूजा वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. आता मी स्वयंपाक बनवायला घेत आहे. तर स्वयंपाकात डाळ, भात, बटाट्याची भाजी, खीर आणि चपाती असं मी बनवणार आहे. तर आपण जाणून घेऊयात की मकर संक्रांत हा सण का साजरा करतो. तर मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो. या सणाचं नाव देखील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळं आहे. भारतात हा सण अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात मात्र हा सण मकर संक्रांती या नावानेच ओळखला जातो. मात्र तुम्हाला मकर संक्रांती हा सण नेमका का आणि कशासाठी साजरा केला जातो हे माहिती आहे का? या सणाचं काय विशेष महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊयात. शास्त्रानुसार असे म्हटले जाते की सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा ज्योतिषात त्याला संक्रांत असं म्हणतात. याच मकर संक्रांतीच्या मुहूर्ताला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. या निमित्तानेच हा सण साजरा केला जातो. भारतात हा सण दरवर्षी 14 जानेवारीच्या सुमारास साजरा केला जातो. या सणामागे काही पौराणिक महत्त्व देखील आहे. तर पौराणिक कथेनुसार संक्रांती या नावाची एक देवी होती. या देवीनेच शंकरासूर नावाचा एक दुष्ट होता, त्याचा खात्मा केला. म्हणूनच हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या नंतरचा दिवस हा करी दिन किंवा किंक्रांत या नावाने ओळखला जातो, कारण या दिवशी देवीने दैत्य किंकरासुराचा वध केला होता. तर धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते. म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते. यामागे कारणही तसेच आहे. कथेनुसार संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो. यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होत असते. यामुळे आपण वर्षाचा पहिला सण संक्रांत म्हणून हा साजरा करत असतो.
नैवेद्य आता दाखवून झालेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही कशी सेलिब्रेट केली संक्रांत हे देखील सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.